मागील 48 तासापासून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे। त्याचप्रमाणे लगतच्या नागपूर जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पावसाची हजेरी आहे। विदर्भाला मोठ्या प्रमाणावर सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आणि रेड अलर्ट प्रशासनाने जाहीर केलं होतं। भंडारा आणि नागपूर जिल्ह्याला जोडणारा गौरी नदीचा पूल हा पूर्णपणे पाण्याच्या खाली गेला आहे। या पाण्यावरून या पुलावरून पाणी पूर्णपणे ओसंडून वाहत आहे। या ठिकाणी पुलाच्या आजूबाजूला असलेल्या शेततळ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने हा पाणी आता रस्त्यावर येत आहे। यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पूरच परिस्थिती निर्माण झाली आहे। परिसरातील गावांना या पुराचा फटका लागू शकतो। त्यामुळे ह्या रस्त्याची वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आणि स्थानिक ग्राम प्रशासनाच्या वतीने या रस्त्याला पाच बल्ल्या लावून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूला बंद करून रस्ता सध्या परिस्थितीमध्ये लोकांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांनी अत्यंत महत्त्वाचं काम असल्यास घराबाहेर निघावे, अन्यथा घराबाहेर निघू नये अशा सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत। परिसरातील संपूर्ण शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी घोषित केल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर कुठेही दिसत नाहीये। परंतु शेतीच्या कामाला आता पूर्णपणे वेग आलेला आहे। सध्या आपण या गौरी पुलावर आहोत। आपण याचं दृश्य पुन्हा एकदा आपण पाहू शकता की कुठल्या पद्धतीने या पुलावर आज पाणी आहे। पूर्णपणे हा पाणी भरून वाहत आहे। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा। आणि दहेगावच्या सेंटरमध्ये जो पूल येतो, नदी येते, ती नदी पूर्णरित्या डुबलेली आहे। मी संतोष मेडिकल स्टोर गौरी, संजय शेंद्रे गौरीमध्ये माझा मेडिकल स्टोर करतो। मी सकाळी जेव्हा इथं बघायला आलो, मला कॉन्फिडेंटली माहीत होतं की नदीवर पाणी आलेला होता, पण मी प्रत्यक्ष इथं बघायला आलो तेव्हा मला माहीत पडलं की नदीवर पूर्णरित्या पाणी आलेलं आहे। आणि ही जी नदी आहे ही देगाव आणि गौरी या सेंटरमध्ये आहे, पूर्णरित्या ओसंडून वाहत आहे आणि शेतीमध्ये पूर्णरित्या पाणी आलेलं आहे।